नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 5 ऑगस्ट या दिवशी जेवढे काय पोलीस भरतीला महत्त्वपूर्ण प्रश्न बनतील तेवढे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। जर तुम्हाला हे व्हिडिओ रोज हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्ही जो कंटेंट दररोज टाकत असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग वेळ जास्त वाया न घालवता आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करू। बघा, प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1, 2024 मधील अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला, त्यानुसार जगातील मोठी पर्यटन अर्थव्यवस्था कोणती? तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अमेरिका ही जगातील सर्वात मोठी पर्यटन अर्थव्यवस्था आहे। तर मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत। मग बघा, हा अहवाल कोणी सादर केला? तर हा अहवाल सादर केलेला आहे WTTC इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिसर्च या संस्थेने हा अहवाल सादर केला आहे। आणि हा अहवाल काय म्हणून ओळखला जातो? तर हा अहवाल WTTC इकॉनॉमिकल इम्पॅक्ट रिसर्च अहवाल 2024। हा अहवाल 2024चा जरी असला परंतु सादर हा 2025 मध्ये करण्यात आलेला आहे, हे इथं सर्वांनी लक्षात ठेवा। तर मग यामध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे? तर अमेरिका, दुसऱ्या स्थानावर कोण आहे? तर चीन, तिसऱ्या स्थानावर कोण आहे? तर जर्मनी। मग आपला भारत कितव्या स्थानावर आहे? तर आपला भारत जो आहे तो 8व्या स्थानावर आहे। कितव्या स्थानावर आहे आपला भारत देश? तर 8व्या स्थानावरती आहे। मग 2023च्या अहवालानुसार भारत कितव्या स्थानावर होता? तर 2023च्या अहवालानुसार भारत हा 10व्या स्थानी होता। म्हणजे भारतानं 2 स्थानानं काय केलेली आहेत? प्रगती केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण? असा प्रश्न विचारल्यास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काय नाव दिले बघा, प्राध्यापक उमा कांजीलाल। उमा कांजीलाल या कोण आहे? तर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू आहे। कधीपासून पहिल्या? तर त्या स्थापनेपासून पहिल्या कुलगुरू आहे। कधीपासून? स्थापनेपासून पहिल्या कुलगुरू आहे। तर मग याच विद्यापीठाला इग्नू या नावानं ओळखलं जातं। कोणत्या नावानं ओळखलं जातं? इग्नू। तर मग इग्नूचा लॉंग फॉर्म काय आहे? तर इंदिरा गांधी इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी। मग या युनिव्हर्सिटीची स्थापना कधी झाली? तर या युनिव्हर्सिटीची स्थापना झाली 1985 मध्ये। मग इग्नूचे मुख्यालय कुठे आहे असे विचारल्यास नवी दिल्ली या ठिकाणी, आणि हे विद्यापीठही कुठे आहे असं विचारल्यास तर कोणत्या ठिकाणी? मग नवी दिल्ली या ठिकाणी। कोणत्या ठिकाणी? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहेत। हे इथे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 कुणाला जाहीर झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भीमराव पांचाळे यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घ्या। हा पुरस्कार गायन क्षेत्राशी संबंधित आहेत। कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर गायन क्षेत्राशी संबंधित हा पुरस्कार आहे। मग हा पुरस्कार कोण देतं? तर हा पुरस्कार महाराष्ट्र शासन देते। कधीपासून देतं? तर 1992 पासून देतं। तर बघा, याच नावानं म्हणजे लता मंगेशकर पुरस्कार 1984 पासून मध्य प्रदेश सरकारही देतं। कोणतं सरकार देतं? अजूनही मध्य प्रदेश सरकार देतं। पण दोघांमध्ये फरक आहे। महाराष्ट्र सरकार जो पुरस्कार देतं त्याचं नाव आहे ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, आणि जे मध्य प्रदेश सरकार देतं त्याचं नाव आहे लता मंगेशकर पुरस्कार। हे इथे लक्षात ठेवायचं आहे। मग बघा, 2025चा कोणाला भेटला? तर भीमराव पांचाळे यांना। तर मग 2024चा कोणाला भेटला होता? तर अनुराधा
पौडवाल यांना भेटला. या एक प्रसिद्ध गायिका आहेत. कोण आहेत? प्रसिद्ध गायिका. कोण आहे या? एक प्रसिद्ध गायिका आहे. त्यांना हा पुरस्कार 2024मध्ये भेटलेला होता. हेही ते लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4 ऑगस्ट 2025 रोजी निधन पावलेले शिबू सोरेन कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? बघा, शिबू सोरेन कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते असं विचारलेलं आहे. तर मग हे जे आहेत एक राजकारणी होते. कोण होते? राजकारणी होते. राजकारण या क्षेत्राशी ते निगडीत होते. मग त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहे. मग त्यांचा जन्म कधी झाला? तर जन्म झाला 11 जानेवारी 1944मध्ये. कुठे झाला? तर रामगड या ठिकाणी. आणि रामगड कोणत्या राज्यात आहे? तर बिहार राज्यात आहे. परंतु ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर ते झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री होते. कोणत्या? झारखंड या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. कोणत्या राज्याचे? झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. आणि त्यांनी जे झारखंड मुक्ती मोर्चा नावाच्या पक्षाची स्थापना केली. कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर झारखंड मुक्ती मोर्चा नावाची स्थापना केली. ते एकूण लगातार 3 वेळा झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले. किती वेळा? तर 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहे. सध्याला मग झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण? तर सध्याला झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहे हेमंत शिबू सोरेन. म्हणजेच हेमंत शिबू सोरेन कोण आहे? तर ते जे निधन पावलेले शिबू सोरेन यांचे ते पुत्र आहेत. यांचे कोण आहेत? ते पुत्र आहेत. हे इथं लक्षात ठेवा. आणि मग सध्याला राज्यपाल कोण आहे असं विचारल्यास तर सध्याला राज्यपाल आहे संतोष गंगवार. कोण आहेत राज्यपाल सध्याला? संतोष गंगवार. हेही ते लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5. RPFच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणजेच DG कोण बनलेल्या आहेत? तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत सोनाली मिश्रा. कोण? सोनाली मिश्रा या RPFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. मग इथं एक शब्द आलेला आहे शॉर्ट फॉर्म DG म्हणजे काय? तर डायरेक्टर जनरल. बघा, काही महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्याविषयी. RPFचा लॉंग फॉर्म काय आहे? तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. मग RPFची स्थापना कधी झाली? तर 2 जुलै 1872मध्ये. RPFचे मुख्यालय कुठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी. RPFचे ब्रीदवाक्य काय आहे? तर यशो लभस्व हे RPFचे ब्रीदवाक्य आहे. मग सध्याला रेल्वे मंत्री कोण आहेत? कोणते? केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहे? तर अश्विनी वैष्णव. हे पण इथं आवर्जून लक्षात ठेवा. बघा पुढचा नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्याने प्रत्येक घरात हायस्पीड इंटरनेट पुरविण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा. काय उत्तर आहे त्या प्रश्नाचं? गोवा. कोणती योजना विचारलेल्या आहेत? कोणता उपक्रम विचारलेला आहे? हर घर फायबर उपक्रम. कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर गोवा राज्याने. मग गोवा राज्याविषयी माहिती बघून घेऊ. गोवा राज्याची स्थापना कधी झाली? तर 30 मे 1987 रोजी. बघा इथे एक मिस्टेक झालेली आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण असं विचारलेलं आहे. तर गोवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. कोण आहेत? प्रमोद सावंत. कोण आहेत गोवा राज्याचे मुख्यमंत्री? प्रमोद सावंत आहे. मग गोवा राज्याचे राज्यपाल कोण आहे? तर अशोक गजपती राजू. कोण आहेत? अशोक गजपती राजू. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण जो रोज कंटेंट टाकत असतो तो कंटेंट तुम्हाला रोजच्या रोज मिळत चालेल. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यामधील भूस्खलनात गावांना मदत करण्यासाठी ऑपरेशन सहयोग कोणतं? ऑपरेशन सहयोग राबविण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मणिपूर. काय उत्तर या प्रश्नाचं योग्य? मणिपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कोणतं ऑपरेशन आहे? ऑपरेशन सहयोग.
इथं संयोग झालेलं आहेत. काय झालेलं आहे तिथं? संयोग झालेलं आहेत. तर कोणतं ऑपरेशन आहे मग? ऑपरेशन सहयोग. कोणतं आहे? ऑपरेशन सहयोग. सर्वांनी इथे लक्षात ठेवा, इथं प्रिंट मिस्टेक होऊन ते संयोग दिले गेलेले आहेत, पण त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? तर संयोग नाव आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवा. मग बघा, आपण अलीकडील काही ऑपरेशन बघून घेऊ. ते ऑपरेशन कोणते? तर बघा, आत्ताच काही ऑपरेशन राबवलेले आहे, तर ते ऑपरेशन बघू. बघा, हे ऑपरेशन जे आहेत, कोणतं ऑपरेशन? ऑपरेशन सहयोग. कोणतं ऑपरेशन? ऑपरेशन सहयोग. ऑपरेशन सहयोग हे जे आहेत, भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल यांनी संयुक्तपणे राबविले. एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, काय? ऑपरेशन सहयोग कोणी राबवले? तर भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल यांनी दोघांनी मिळून हे ऑपरेशन राबवले. मग काही ऑपरेशन बघा, इथं एक नाव आलेले आहेत, ऑपरेशन चक्र. हे ऑपरेशन चक्र कोणी राबवलं? तर ऑपरेशन चक्र हे केंद्रीय अन्वेषण ब्युरोद्वारा राबविण्यात आले. त्याचा उद्देश काय होता? तर उद्देश होता कोणत्या ऑपरेशनचा? ऑपरेशन चक्रचा उद्देश होता सायबर गुन्हे व डिजिटल अटॅकला आळा घालणे. त्याच्यानंतर आत्ताच एक ऑपरेशन पार पडलं पाठीमागं, तर ते ऑपरेशन होतं ऑपरेशन शिवा. तर हे कोणी सुरू केलं होतं? तर भारतीय लष्करानं राबविलं होतं. याचा उद्देश काय होता मग? अमरनाथ यात्रा सुरळीत व सुरक्षित आयोजित करणे हा ऑपरेशन शिवाचा उद्देश होता. अजून एक ऑपरेशन पाठीमागे पार पडलं काही दिवसापूर्वी. त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन महादेव. काय होतं? ऑपरेशन महादेव. ते पण भारतीय सैन्यानंच राबविलं होतं आणि त्याचा उद्देश होता जम्मू आणि काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करणे. हा उद्देश ऑपरेशन महादेव या ऑपरेशनचा होता आणि हे ऑपरेशन भारतीय सैन्यानं राबवलं, हे इथे आवर्जून लक्षात ठेवा. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 8. 2025चा FISU जागतिक क्रीडा स्पर्धेत भारत पदतालिकेत कितव्या क्रमांकावर आहे? बरोबर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारत जो आहे 20व्या क्रमांकावरती आहे. मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते पॉईंट बघून घेऊ. बघा, मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावरती जपान आहेत. जपाननं एकूण किती पदकं मिळवली? तर 34 पदकं मिळवली आहेत. किती पदकं मिळवली आहेत? 34 पदके मिळून जपान पहिल्या क्रमांकावर आहे. मग दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर दुसऱ्या क्रमांकावरती चीन आहे. चीननं एकूण किती पदकं मिळवली? तर 20 पदके मिळवली. तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर USA तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि USAने किती पदके मिळवली? तर 28 पदके मिळवली. मग आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत 20व्या क्रमांकावर आहे. भारतानं किती पदकं मिळवली? तर भारतानं एकूण 12 पदके मिळवली. या 12 पदकामध्ये 2 सुवर्ण पदके, 5 रौप्य पदके आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. हे इथे लक्षात ठेवा. बघा, एक तुम्हाला इथं शॉर्ट फॉर्म आलेले आहेत. कुठला शॉर्ट फॉर्म आलेला आहेत? FISU. मग FISUचा लॉंग फॉर्म काय आहे? तर बघा, FISUचा लॉंग फॉर्म आहेत फेडरेशन इंटरनॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी. काय आहेत? फेडरेशन इंटरनॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी हा FISUचा लॉंग फॉर्म आहेत. मग बघा, ही संस्था काय करते? तर ही संस्था 17 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करत असते. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9. भारतीय तटरक्षक दलासाठी पहिल्या महिला हॉवरक्राफ्टचे बांधकाम कोणते राज्य सुरू करत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल. कोणतं? पश्चिम बंगाल राज्य. मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते लिहून घेऊ. बघा, मग पश्चिम बंगालमध्ये कोणत्या ठिकाणी? तर कोलकाता या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? कोलकाता या ठिकाणी. बघा, भारतीय तटरक्षक दल यालाच इंडियन कोस्ट गार्ड या नावानेही ओळखलं जातं. मग इंडियन कोस्ट गार्डची स्थापना कधी झाली? तर 1 फेब्रुवारी 1977 रोजी. मग इंडियन कोस्ट गार्डचे पहिले महासंचालक किंवा DG कोण? तर VA कामत.
मग सध्याचे महासंचालक किंवा DG कोण आहे? तर परमेश शिवमणी. कोण आहेत? परमेश शिवमणी. हे इथे लक्षात ठेवा. ते कितवे असं विचारल्यास मग कितवे येते? तर ते 26वे आहेत. पुन्हा एक आपल्याला इथे शॉर्ट फॉर्म आले आहेत. कोणता? DG. DG म्हणजे काय? तर DG म्हणजे डायरेक्टर जनरल. हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघा. प्रश्न क्रमांक 10 आहेत. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची एअर न्यूझीलंडचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निखिल रविशंकर. कोण आहेत? निखिल रविशंकर आहेत. मग एअर न्यूझीलंड हे काय आहे? तर एअर न्यूझीलंड ही न्यूझीलंडची विमान कंपनी आहे. काय आहे? तर विमान कंपनी आहे. ही विमानसेवा देते. तर मग हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा काय आहे? तर हे जे निखिल रविशंकर आहेत हे कोणते वंशीय आहेत? भारतीय वंशीय आहेत. आजपर्यंत जिथंही कोणी भारतीय वंशी जगामध्ये कोणत्याही मोठ्या पदावर गेलं असेल तर त्यावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, मग आजचे जे 10 प्रश्न होते महत्त्वपूर्ण, हे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर आपलं चॅनल आवडलं असेल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि हे सर्व प्रश्न आपल्याकडे नोट्स म्हणून लिहून घ्या. धन्यवाद.